लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी। तुम्हाला सुद्धा लाडक्या बहिणीचा हप्ता हा 3,000 रुपये मिळालेला असेल आणि मीचा हप्त्याची तुम्ही वाट बघत असाल। त्याचबरोबर लाडकी बहीण योजनेमध्ये ज्या महिलांचे नाव हे काही कारणामुळे कट झालेले असेल आणि त्यांना आता पुन्हा एकदा लाभ घ्यायचा असेल तर त्यांनी काय करावे आणि कशा पद्धतीने आपले नावाची नोंदणी करावी या संबंधीची माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। त्याचबरोबर मेचा हप्ता महिलांच्या खात्यामध्ये केव्हा जमा होणार ही सुद्धा माहिती आता आपण A to Z या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। आणि ज्या महिलांचे नाव आता पूर्वी होते परंतु आता कट झाले परंतु त्या महिला खरोखर पात्र आहे अशा महिलांनी काय करावे ही सुद्धा माहिती आता आपण A to Z या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया। तर पूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला एक लाईक एक शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका, जेणेकरून कोणतीही माहिती लाडक्या बहिणी संदर्भात असली तरी सुद्धा आम्ही ती तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो। तर आपण बघितलं लाडकी बहिणी योजनेतून जर नाव कट झालेलं असेल तर एका मिनिटात असे करा चेक की तुमचे नाव कट झाले किंवा नाही झाले आणि त्यासाठी तुम्हाला काय करावे लागेल। जर आपण बघितलं लाडकी बहीण योजनेतून अनेक महिलांची नावेही वगळण्यात आलेली आहे। KYC अपूर्ण असल्यामुळे आता हप्ता बंद झालेला आहे। लाभार्थी स्थिती जर बघितलं तर अधिकृत वेबसाईटवर ऑनलाईन तपासू शकतो आपण। आधार आणि बँक तपशिलाची तफावत ही एक मोठे त्यामध्ये कारण असलेले आहे। जर आता आपण बघितलेलं महत्त्वाकांक्षी जर महाराष्ट्राची जर आपण योजना बघितली तर लाडकी बहीण योजना मार्च आणि एप्रिलचा जो हप्ता आहे तो महिलांच्या खात्यामध्ये आज जमा सुद्धा झालेला आहे। लाडकी बहीण आता मे महिन्याच्या हप्त्या कधी येणार याची वाट बघत आहे। जर अशातच बघितलं तर मे महिना संपत आला तरी हप्ता महिलांच्या खात्यामध्ये अद्याप आलेला नाही। अशातच सरकारने लाडक्या बहिणीची KYC करण्यासाठी अनेक वेळा मुदतवाढ दिलेली होती, आपल्याला माहिती ती आता 30 एप्रिल रोजी संपलेली आहे। जर हे बघितलं या योजनेतून जर काही महिला ह्या बाद करण्यात आलेल्या असेल किंवा काढून टाकण्यात आलेल्या असेल अशामध्ये आता लाडकी बहीण योजनेच्या आधीमध्ये तुमचे नाव आहे किंवा नाही हे कुठे चेक करायचे आधी आपण ते समजून घेऊया। सरकारने सुरू केलेल्या लाडकी बहीण योजनेअंतर्गत 21 ते 65 वयोगटातील पात्र महिलांना दर महिना हा 1500 रुपये हा लाभ दिला जातो। सरकारने KYC आणि पुनर्तपासणीची प्रक्रिया सुरू केल्यानंतर लाखो महिलांची नावे लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात आलेली होती। सरकारने KYC करण्याची अंतिम मुदत ही अनेक वेळा वाढवली होती। लाभार्थी महिलांनी KYC पूर्ण न केल्याने आता त्यांचा हप्ता हा बंद करण्यात आलेला आहे। ज्या महिलांनी KYC पूर्ण केलेली असेल त्यांना एप्रिल 2026चा आणि मे हप्ता हा मिळालेला असेल तेव्हा 3,000 रुपये हे मिळालेले असेल। ज्यांची KYC अपूर्ण आहे किंवा अज्ञानाने काही चूक झालेली असेल तर हप्ते थांबलेले असेल सरकारने फेरपडताळणी करण्यासाठी सुमारे 70 लाख महिलांची नावे आता या योजनेतून वगळलेली आहे। तुम्हाला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा जर हप्ता येत नसेल आणि तुमचे नाव सुद्धा वगळण्यात आलेले असेल तर यामध्ये महत्त्वाची कारणं असू शकतात ती म्हणजे KYC, अर्जामधील चुकीची माहिती, आधार आणि बँक तपशिलामध्ये तफावत किंवा उत्पन्न किंवा मालमत्तेचे जे पात्रतेचे निकष जे असतात ते पूर्ण न करणे आणि सरकारी चौकशी दरम्यान अपात्र आढळणे या 4-5 अटींचा समावेश यामध्ये असू शकतो, ज्यामुळे तुमचे नाव सुद्धा बाद झालेले असेल। ज्या महिलांनी KYC पूर्ण झाली नाही त्यांचे नाव या योजनेतून काढून टाकण्यात आलेले आहे, म्हणजे यापुढे त्यांना 1500 रुपयाचा हप्ता हा मिळणार नाही। योजनेतून लाभार्थ्यांनी नाव वगळण्यासाठी जर महत्त्वाचे 5 जर मुद्दे आपण बघितले त्यामध्ये पहिला KYC पूर्ण न करणे, दुसरा आहे अर्जामध्ये चुकीची माहिती, तिसरा आहे आधार किंवा बँक तपशिलामध्ये तफावत, चौथा आहे उत्पन्न किंवा मालमत्तेच्या पात्रतेत निकष पूर्ण न करणे आणि पाचवा आहे इतर सरकारी योजनांमध्ये अपात्र घोषित होणे। जर लाडकी बहीण योजनेमध्ये जर आपण बघितलं तुमचे नाव हटवले गेले असल्यास घाबरण्याची गरज नाही। तुम्ही खालील स्टेप जे आता मी तुम्हाला सांगणार आहे त्या फॉलो करून तुम्ही सुद्धा ऑनलाईन पद्धतीने चेक करावे की अधिकृत वेबसाईटला भेट देऊन अर्जाची स्थिती तुम्हाला बघावी लागेल आणि नाकारले किंवा काढून गेले असल्यास असे असल्यास ना तुम्ही सुद्धा पुढे तुमचा लाभ चालू करू शकता। पहिले म्हणजे अधिकृत वेबसाईट जर आपण बघितलं तर https लाडकी बहीण योजना महाराष्ट्र.gov.in वर जाऊन तुम्हाला करावे लागेल। अर्जदारानंतर लॉग इनवर क्लिक करावे लागेल, त्यानंतर मोबाईल नंबर आणि ॲप्लिकेशन ID प्रविष्ट करावा लागेल, पासवर्ड आणि कॅप्चा सुद्धा तिथं प्रसिद्ध करावे लागेल। लॉग इन करा आणि लाभार्थी स्थितीवर चेक करा। घरबसल्या KYC कसे तपासावे आता KYC कशी तपासायची आता आपण ते बघूया। अधिकृत पोर्टल उघडा, KYC पडताळणी पर्याय निवडा, आधार क्रमांक आणि कॅप्चा टाका, OTP प्राप्त झाला असेल तर सबमिट करा आणि तिथेच तुम्हाला स्क्रीनवर दिसेल की तुम्ही लाडकी बहीण योजनेसाठी पात्र आहात किंवा नाही। जर तुम्ही खरोखर पात्र असाल आणि जर काही तांत्रिक अडचणी झाल्या असेल तर तुम्ही तुमचे जे कागदपत्र आणि डॉक्युमेंट असतात ते जर बघितलं आपण तर महिला व बालविकास विभागाच्या जे ऑफिस असतं तालुक्याच्या ठिकाणी तिथे आता ऑफलाईन पद्धतीने तुम्ही तुमचे कागदपत्र नेऊन देऊन पुन्हा एकदा लाडक्या बहीण योजनेचा लाभ हा मिळू शकता। तर ही होती संपूर्ण माहिती आवडल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।